तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपण आज एका माहितीपूर्ण व्हिडिओबद्दल जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, हॉर्मोज खुला झालेला आहे आणि LPG सिलेंडर आता स्वस्त होणार का आणि भारताच्या किमतींवर काय परिणाम होणार या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, हॉर्मोज सामुद्रधुनी पुन्हा खुली होणे हे जागतिक ऊर्जा बाजारासाठी सकारात्मक संकेत आहे. तर मित्रांनो, भारतासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण भारत मोठ्या प्रमाणात LPG आणि इतर गॅसची आयात आखाती देशातून ह्या मार्गातूनच आयात करत होता. तर मित्रांनो, इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे पुन्हा उघडण्याची घोषणा केली आहे. अमेरिका इराण युद्धामुळे गेल्या 47 दिवसांपासून हा मार्ग जवळपास बंदच होता. जगातील सुमारे 20% तेल आणि मोठ्या प्रमाणात LPG याच मार्गातून जाते. तर जेव्हा हा मार्ग बंद होता तेव्हा भारतसारख्या देशासाठी गॅस आणि तेलाच्या पुरवठ्याचे संकट निर्माण झाले होते. शुक्रवारी इराणने हा जलमार्ग पुन्हा उघडण्याच्या अधिकृत घोषणेनंतर आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की भारतातील LPG सिलेंडरच्या किमती कमी होतील का? तर मित्रांनो, हॉर्मुझचे काय महत्त्व आहे? तर मित्रांनो, हॉर्मुझ सामुद्रधुनी ही आखाती देशांमधून येणाऱ्या तेल आणि गॅसच्या शिपमेंटसाठी सर्वात महत्त्वाचा आणि कमी खर्चिक मार्ग आहे. सौदी अरेबिया, UAE, इराक आणि कतार यांसारख्या देशांकडून भारतासह अनेक देश LPG आणि LNG आयात करतात. भारत आपल्या एकूण LPG गरजेचा एक मोठा भाग आयात करत असतो. तर मित्रांनो, मात्र अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील ताणतणाव काळात हा मार्ग बंद असल्यामुळे केवळ पुरवठ्यातच विलंब झाला नाही, तर रिफायनरी आणि वितरकांना त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या कमी साठ्यावर काम करण्यास भाग पाडले. परिणामी LPGचा तुटवडा वाढला आणि सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढवल्या. तर मित्रांनो, LPG सिलेंडरच्या किमती कमी होतील का? हॉर्मुझची सामुद्रधुनी उघडल्याने गॅसच्या किमती लगेचच कमी होण्याची शक्यता नाही, कारण हॉर्मुझची सामुद्रधुनी उघडली तरी LPGचा पुरवठा लवकरच युद्धपूर्व पातळीवर परत येणार नाही. याचे मुख्य कारण इराणने कतारच्या रास लाफान येथील प्रमुख गॅस उत्पादन सुविधेवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे कतारच्या LNG निर्यात क्षमतेपैकी 17% क्षमता पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. नुकसान झालेल्या पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी 3 ते 5 वर्ष लागू शकतात. याचा अर्थ जागतिक बाजारपेठेत दरवर्षी 12.8 दशलक्ष टन LNGची कमतरता भासेल. विशेष म्हणजे भारत हा कतारकडून नैसर्गिक वायू सर्वात मोठा आयातदार देश आहे. तर मित्रांनो, पुढे काय होईल? हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्यास जागतिक ऊर्जा वाहतुकीवरील ताण कमी होईल. शिपिंग आणि विमा खर्चात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे पर्यायी मार्गावरील अतिरिक्त खर्च कमी होईल आणि भारतातील ऊर्जा कंपन्यांचा आयात खर्च काही प्रमाणात घटू शकतो. परिणामी देशांतर्गत इंधन दरांवरील दबाव कमी होण्याची शक्यता असून आयातदारांना अधिक पर्याय मिळून आखाती देशांकडून अधिक स्पर्धात्मक दरांवर खरेदी करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.